नाशिकमधल्या फर्नांडिसवाडीतील फायरिंग प्रकरण आणि या प्रकरणी फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। राहुल उज्जैनवाल उपनगर पोलिसांच्या जाळ्यात आहे। आरोपीकडून 5 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत। पोलिसांनी मध्यरात्री गोसावीवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली आहे। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे 2 टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे 298/25 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।